मी बघाशी सगळी प्रमाणबद्ध सांगून गेलो तुम्हाला, पण आई हे असं जीवनातलं पात्र आहे देवा की ज्या दिवशी आमची आई गेली त्या दिवशी सगळं गेलं. मी व्यवहार सांगतो तुमच्या पुढे की व्यवहार लय मोठा वेद मांडतोय अशातला भाग नाही, पण नीट ऐका. सगळ्याच्या घरातलं सांगतो मी. तुम्हाला कधीतरी बाहेर जायचं, सकाळच्या वेळेला तुम्ही जेवायला बसलाय, काही न जेवताय आणि तुमच्या ताटातली चपाती संपू द्या, फक्त मला अर्धी चपाती दे ग. जर चुकून चपाती तुमच्या बायकोनं मोडली तर अर्धी म्हणजे अर्धीच येणार. पण बारकावा नीट ऐका, माझ्या जीवनात मला बरेचशा गोष्टी मी अशा अनुभवून घेतो मग बोलतो. तीच चपाती जर आईनं उचलली तर पाऊन चपाती लेकराच्या ताटात कशी पडली याचा विचार करणारे आई हे बारकावा कधीतरी बघा. Oh
जिचे पिढे बाळ चोरमले बंधू तुम्ही म्हणा ह्यांना मागा म्हणायचं जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ टाळ वाजवा जीचे पिढे बाळ 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 जीचे पिढे बाळ
माते सासो भावा आई माते सासो भावा ऐसा मातेचा स्वभाव समचरण सरोजं सान्द्र नीराबुदाभं जगन निहित पाणि मण्डन मण्डनानां करुण तुलसी माला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंजो चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहिरू मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी माता कहे पायावारे माता कहे पायावारे
तुम्ही या खंडाना ध्यानी मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवन आता मज सहाय्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकल गोवा उगवणी विठ्ठल जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकल ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा या संत महात्म्यांचा अधिकार या जगताला सांगत असताना आईचाही अधिकार या जगताच्या पुढे यावा या उदात्त हेतून जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये संतांचा साधर्म्य दाखवण्याकरता आईची उपमा देतात विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन वैकुंठवासी मातोश्री श्रीमती रुक्मिणी विठ्ठल तरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे। तसं पाहिलं तर आपल्या भागाच्या विचारानं हा मोठं नियोजन आहे राम हे या तरंगे परिवारानं अतिशय श्रद्धेनं हे नियोजन केलेलं आहे। ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे अगदी प्रसंगाचा अनुसंधान साधून हा मी अभंग घेतलाय। जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करताना आईची उपमा देत आहेत। म्हणे आई आपल्या लेकरावरती प्रेम करते त्या बाबतीत दुमतच नाही। प्रेम करणं हा आईचा स्थायी भाव आहे। आई प्रेम करत राहते प्रेम करतच राहणार आहे याच्या बाबतीत काही दुमत नाही। त्या आईच्या प्रेमाचं वर्णन करताना माझे गुरुवर्य फार सुंदर वाक्य सांगतात म्हणे आई हे जगातलं सर्वात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे। आई नावाच्या विद्यापीठातून एखादा मुलगा जर पास आउट होऊन निघाला तर जगाच्या बाजारात नापास होणार नाही हे त्यांचं मत आहे। आणि अजून एक वाक्य ऐका महाराज त्यांनी कीर्तनामध्ये कायम वाक्य सांगावं दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात आणि आपल्या आईनं पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो म्हणे। एवढं सामर्थ्य आमच्या आईच्या हातात आहे। गुरुवरायांच्या मुखातलं वाक्य आहे। म्हणून महाराज आई हे एक वेगळंच पात्र आहे। आई विषयी मला बोलायचंच आहे त्या बाबतीत काही दुमत नाही पण शेवटी जरा एक अर्धा तास बोलेन मी तरी एक अगदी 2 मिनिटाचा प्रसंग 2 मिनिटाचा परिहार देऊन जाईन मी। जगद्गुरु तुकोबारा सांगतात आईच आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं किंवा किती अंतःकरणामध्ये लेकराविषयी दया असते याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारा सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलचे चित्त ऐसी कळवळ्याची जातीन करी लाभावीन प्रीती। आपल्या लेकराचं हित जाणणार एकमेव कोणतं जाणणार चित्त असेल तर तिचं नाव आई आहे। लाभावीन प्रेम करणारी आणि निस्वार्थीपणानं प्रेम करणारी या जगात कोणती जात असेल तर तिचं नाव आई आहे। म्हणून त्या आईचं वर्णन करताना महाराज सांगतात मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला देह विसरी
देह विसरी आपुला देह विसरी आपुला जवळ घेता शिन गेला जवळ घेता शिन गेला देह विसरे आपुला पावसाच्या भीतीनं का होईना तुम्ही मंडपात आला याचा आनंद आहे. जेवढी बाहेर बसले तेवढी आत या. हे बघा पाऊस जरी आला आणि यातून ही काही जास्त वेळ टिकणार नाही, हे खाली घालायला लागणारच आहे. हा मंडप आहे. बर असा जरी किती जरी पाऊस आला तरी मी कीर्तन नाही म्हणजे नाहीचा. गारा जरी पडल्या तरी चालतील पण जागेवर हलणार नाही हा माझा स्वभाव आहे. तेवढी तत्व तेवढी निष्ठान तेवढी परंपरा जपलेला माणूस आहे. आणि पाऊस येऊन येऊन किती येणार आहे हो. पण मी म्हणतो अंगावर टिपके पडतील काय, अंगाला कोंब येतात का. शेतकरी माणसं आहे आपण. शेतकरी माणसाला एवढं काय त्याचं लई घ्या काळजी करत बसू नका. पुढं सरा विठ्ठल विठ्ठल पुढं सरा पावसाकडचं कॉन्सन्ट्रेशन कमी करा आणि तेच कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे करा. काही फरक पडत नाहीये. जगद्गुरु तुकोबाळ त्या आईचं वर्णन करताना महाराज सांगतात देह विसरी आपुला जवळी घेता सिन गेला. महाराज वर्णन करतात त्यातली त्यात आईचं प्रेम जरा धाकट्यावरती ज्यादा. मी बोलतोय यातला भाग नाही, तुकोबारायांचं वर्णन आहे. 10 कोट्याचे मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहानिया. दुसरं प्रमाण ऐका. जानते लेकरू माता लागे दूर धरू माता लागे दूर धरो माता लागे दूर धरो. लागे दूर करो माता लागे दूर करो माता लागे दूर करो. आता काय करा मी खरं सांगतो. ज्याला बसू वाटतंय त्यांनीच बसा. उगा एखाद्याला दाबून बसवणं बरं नाही. आता ह्यातले टाळकरी कोणी बाजूला सरायचं नाही. बरं आपण महाराज कसं आहे सांगू का. सर्वसामान्य समाजाचं वेगळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं वेगळं. मावळ्यानं जागा सोडायची नाही. विठ्ठल विठ्ठल आता मी माझ्या चिंतनाला सुरुवात करतोय. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चलू द्या. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये संतांचं महत्व सांगत असताना आईची उपमा महाराज या प्रेमाला दिलेली आहे.
म्हणून महाराज वर्णन करतात या संत महात्म्यांचं जीवन जर आम्ही बारकाईनं पाहिलं, आईचा स्वभाव आहे प्रेम करणं. आई जशी आपल्या लेकरावरती प्रेम करते, आई जशी आपल्या लेकराचं हित जाणते, आईच्या अंतकरणामध्ये जसं आपल्या लेकरा करता दया कुटून भरले, तसं संत महात्म्यांचं वर्णन करताना तुकोबराय सांगतात, या सर्वसामान्य विषयी, या सर्वसामान्य समाजाविषयी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या किंवा संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये जी दया भरलेली आहे ना, त्या दयेचं वर्णन करताना महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी. या सर्वसामान्य जीवावरती दया करण्याकरता किंवा या जगाचं हित करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झाला एकमेव वर्ग म्हणजे संत आहे. आणि त्या संत महात्म्यांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबरायांनी बहारदारीचं वर्णन केलं. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून निकाला, नाही नाही, येतो कळवळा म्हणून या. आम्ही याच्या करताच आलो म्हणतात तुकोबराय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. एकंदर शिक्का पाठविला यह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. महाराज वर्णन करतात, मी इथं उपकार करण्याकरता आणि या लोकांची दया करण्याकरता आलोय. अंतकरणात दया ठेवूनच आलो आहे. भूतांची दया भांडवल संता. संतांच्या अंतकरणामध्ये दयेशिवाय दुसरं काहीच भरलं नाही, हे लक्षात ठेवा बरं. बरं, दया 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 म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचे ते तरी ऐका. दया करतात, दया करतात म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही बोलताय मी काहीच बोलत नाही, ही माझी दयाच आहे. बरं, तुम्ही बोलताय आणि मी अजून काहीच वाईट बोललो नाही, ती माझ्या अंतकरणातली अजून दयाच आहे. त्या दयेचं वर्णन करताना तुकोबराय दोन प्रकारची दया सांगतात, जरा चिंतन आहे का. दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. त्या दोन प्रकारची दया सांगत असताना महाराज नीट बारकावा ऐका. आता इथं चिंतन आहे. भूतांची दया भांडवल संता, आणि इकडं प्रमाण आहे दया तिचे नाव भूताचे पालन. भूताचे पालन या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य जीवाचं हित करणं, पालन करणं, ही एक दया. आणि दुसरी एक दया सांगितली कंटकाचे निर्दलन, दया तिचे नाव. हे कसं मान्य करावं? एखाद्या माणसावरती प्रेम करणं, सन्मान ही दया असू शकते, पण एखाद्या कंटकाचं निर्दलन करणं किंवा एखाद्याला मारणं ही दया असू शकत नाही, या मताचा मी आहे. पण जेवण दादा, मी मगाशी बोलून गेलो शब्द तुम्हाला, चार पायल्याचं दळण असावं त्यात चार खडा असावं. माझ्या माता माऊलीच्या नजर चुकीनं ते चार खडे चार पायलीच्या दळणात गेलं, ते जर आपण महाराज दळण तसंच दळून आणलं तर सगळ्या भाकरी खायला दाताखाली कच 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 असा आवाज येतो, बरोबर. मग माझं म्हणणं फक्त एकाच आहे, चार पायल्याचं दळण जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर चार खड काढणं जसं पाप नाही, तसं सर्वसामान्य समाजाचा संभाळ करत असताना कंटकाचं निर्दलन करणं ही पाप नाही, त्याला दया म्हणतात. त्याला दुसरं प्रमाण आहे का, निवडावे खडे तरी दलन वो झगडे, नाही तरी ना सुनी जायनाल सौर येते हाय. याला दुसरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी. निवडावे तण शेत करावे राखण. शेतीतलं झालेलं गवत, आपलं पीक जर चांगलं आणायचं असेल तर गवत काढणं जसं पाप नाही, तसं कंटकाचं निर्दलन करणंही पाप नाही. म्हणून दोन प्रकारची दया सांगितली तुकोबरायांनी. आता दयेचा विषय असा आहे, ज्यानं आपल्यावरती दया केली त्याच्यावरती दया करणं हा व्यवहार आहे, पण ज्यानं आपल्यावरती अपकार केलाय त्याच्यावरती सुद्धा दया करणं हा खरा पुरुषार्थ आहे. आमच्याकडे ते नाही आहे. आम्ही ज्यानं आमच्यावरती दया केली त्याला बी आम्ही सोडित नाही.
विषय कसा आहे सांगू का? रामकृष्ण परमहंस एका नदीच्या कडेला पूर आलाय आणि नदीच्या कडेला आंघोळीला गेले. एका त्या झाडाच्या पानावरती बसून एक विंचू आला होता वाहत, आणि तो विंचू वाहत आल्यानंतर महाराज त्या रामकृष्ण परमहंसजीने विचार केला याला वाचवलं पाहिजे. त्या पाण्याच्या वेगामध्ये महाराज त्या पानावर बसलेला विंचू पटकन पाण्यात पडला. तो पाहिला आणि त्यांनी असा ओंजळीत घेतला. आता जोपर्यंत पाणी ओंजळीत होतं तोपर्यंत विंचू गप्प बसला. पण विंच त्या ओंजळीतलं पाणी किती वेळ राहतं सांगा ना? ओंजळीतलं पाणी कमी झाल्याबरोबर त्वचेचा स्पर्श झाला रे झाला की त्या विंचवानं स्वभाव दाखवला. नांगी हाणलीच त्यानं. पुन्हा खाली टाकला, पुन्हा ओंजळीत घेतला, पुन्हा खाली टाकला, ते पुन्हा दंश करायचा, पुन्हा ओंजळीत घ्यायचा. शेजारी बसलेल्या माणसानं हे 10-5 वेळा बघितलं आणि रामकृष्ण परमहंसजीला सांगितलं, महाराज तुम्हाला काय कळतं का? हा 10 वेळा तुम्हाला दंश करतोय आणि त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला काय कळतं का नाही? त्या रामकृष्ण परमहंसजीचं उत्तर आहे, हे बघा, दंश करण्याचा त्याचा वाईट तो स्वभाव सोडत नाही, मग त्याला वाचवण्याचा चांगला स्वभाव मी का सोडावा? याला दया म्हणतात. बरं, मी बऱ्याचदा सांगत असतो महाराज, मी निघाला विषय म्हणून बोलेन. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा मंबाज महाराज त्या रामेश्वर भट्टानं बुडवला आणि रामेश्वर भट्ट पुन्हा माघारी निघाले. माघारी निघाल्यानंतर महाराज ज्यावेळेस रामेश्वर भट्ट माघारी निघाले, जाता जाता देहूतून बाहेर पडलं की महाराज अनगडशाह फकीरांची एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये आता विचार केला, उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्र महिना चालू आहे, 2:30-3 वाजलेत, अंगाची लाही लाही झाली आहे, घामाच्या धारा कपाळावरून वाहतायत, सगळा शर्ट ओला झालाय. आपण खाली वाकून पाहिलं तर लक्षात आलं की निवाचंग पाणी काचेसारखं दिसतं. यात उडी मारू आणि शांत हो. अंगावरची कपडे काढली, शेकडो शिष्य बरोबर आहेत, शिष्यांच्या हातात कपडे दिली, त्यांनी उडी मारली. तेवढ्यात अनगडशाह फकीरांच्या लक्षात आलं की विहिरीत कोणतं आंघोळ करताय. त्या विहिरीच्या पाण्याला कोणी स्पर्श करत नव्हतं. त्या विहिरीचं एकच काम होतं, अनगडशाह फकीरांनी आंघोळ करायची, 5 वेळा आंघोळ करून नमाजला जायचं. कोणीतरी आपलं पाणी खराब केलं असं लक्षात आलं आणि तिथून जिथं होते तिथून शब्द निघाला, आईसे ही डुबते रहो. नीट ऐका विषय, आईसे ही डुबते रहो असा महाराज तोंडातून शब्द गेला. बराच वेळ आंघोळ करून झाल्यानंतर पायऱ्यावरून महाराज पुन्हा वरती आल्या बरोबर अंगाचा असा दाह व्हायला लागला की अंग असं जळतंय काय काय की असं वाटायला लागलं. सहन होईना तो अंगाचा दाह. पुन्हा पाण्यात उडी टाकायचे, पुन्हा बाहेर निघायचे महाराज, पुन्हा दाह व्हायचा, पुन्हा पाण्यात उडी टाकायचे. करायचं काय आता? किती वेळ पाण्यात राहायचं? त्या शिष्य मंडळींनी शक्कल लढवली महाराज, धोत्र ओली केली, धोत्र अंगावरती टाकून, ओली धोत्र अंगावरती टाकून कसं बस आळंदीत आणलं, पण अंगाचा दाह शांत होत नाही. शांत चित्त होईना. काय करावं काय करावं असं अंग जणू काय जळतय, जळे माझी काया लागला ओनवा, अशी परिस्थिती झाली. आणि परिस्थिती अशी झाल्यानंतर माऊलींच्या समोर 13 दिवस धरणं धरलं, माऊली माझ्या अंगाचा दाह शांत करा. 13व्या दिवशी माऊलींनी स्वप्नात दृष्टांत दिला, सध्या हे कोर्ट बंद आहे, जर तुमच्या अंगाचा दाह जर शांत करायचा असेल, तुमच्या अंगाला जर शांत महाराज दाह करायचा असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही, एकच पर्याय आहे, देहूला तुकोबरायांकडेच जावं लागेल, त्याच्याशिवाय दाह शांत होणार नाही. आता नीट ऐका. तरी सुद्धा त्या अशा अवस्थेमध्ये रामेश्वर भट्टाच्या अंतकरणातला स्वाभिमान गेला नाही. विचार केला, ज्यांना आपण त्रास दिलाय त्यांच्याकडे काय जायची गरज आहे? त्यांचा गाथा मी आताच बुडवून आलोय. इंद्रायणीच्या डोहामध्ये 2 शिष्य पाठवले, एक चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीवरती असा मजकूर होता, श्री चैतन्य तुकोबार आहे. आपला गाथा बुडवून येत असताना अनगडशाह फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ करत असताना अनगडशाह फकीराच्या शपामुळे माझ्या अंगाचा दाह शांत होईना. माझ्या अंगाचा दाह शांत करण्याकरता माऊलींच्या समोर बसलो, पण माऊलींनी तुमचा पत्ता दिलाय म्हणून शिष्यांकडे तुम्ही पाठवून देतोय, येऊ का असा प्रश्न माझा तुम्हाला आहे. ती चिठ्ठी महाराज तुकोबरांनी वाचली, ते शिष्यमंडळ गेलं, त्या हातात चिठ्ठी दिली, तुकोबरांनी वाचली. तुकोबरांनी चिठ्ठी वाचल्यानंतर
तोच कागद उलटा केला आणि त्याच्यावरती एक अभंग लिहिला आणि अभंग लिहून त्या शिष्यांना सांगितलं, हे फक्त तुमच्या महाराजांना वाचायला द्या, अंगाचा दाह शांत होईल. माझ्यासारखा जर तिथं असताना तर म्हणला असता त्याचा असाच जाळ होऊ दिल, म्हणलो असतो का नाही. माझा गाथा बुडवलाय ना ह्यानं, ह्याची राग झाली तरी चालते पण ह्याचा अंगाचा दाह शांत करायचा नाही असा मी म्हणलो असतो. पण ते तुकोबराय आहे. त्या तुकोबरायांनी पाठीमागे एक अभंग लिहिला. उचलत्या पावलानं शिष्य मंडळी गेले आणि उचलत्या पावलानं शिष्य मंडळी गेल्याबरोबर समोर हातात कागद दिला, कागद उलटा केला आणि महाराज त्या रामेश्वर भट्टानं अभंग पहिला अभंग वाचला. त्याचं पहिलं चरण आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होतील व्याघ्रहीन खाती सर्पतया. हा अभंग वाचल्याबरोबर महाराज त्या रामेश्वर भट्टाचा अंगाचा दाह शांत झाला. आईस्क्रीम सारखं शरीर झालं, याला म्हणायचं दया. ही दया फक्त संतांच्या अंतःकरणात आहे. आपल्या माणसावरती आपण दया करणं हा व्यवहार आहे, पण महाराज वैर्यावरती सुद्धा दया करणं हा खरा पुरुषार्थ. तो तुकोबरायांनी पुरुषार्थ केला म्हणून रामेश्वर भट्टांचं वर्णन आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबास धन्य तुकोबास धन्य तुकोबा धन्य तुकोबा जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ, जेणे केला अंतःकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या एवढी दया आहे की वैर्यानं सुद्धा तुकोबरायांचं वर्णन करावं. हे महत्वाचं आहे बरं. आपली माणसं आपल्याला चांगलं म्हणतील वाईट म्हणतील तो विषय बाजूला राहिला. आज आपल्याला वाईटोळीत देवा लावायचा. विठ्ठल विठ्ठल आता मी काय म्हणतो, काय व्हायचंय ते होऊ द्या गड्या, आजच होऊ द्या. काही फरक तर नाही पडणार. मग निस्तीच प्रमाण म्हणायचे नाही, जरी हे आकाश वर पुढं पाहेन ब्रह्मगोळ भंगा जाई. आता कुण्या जागा सोडायची नाही, काय होत नाही, काय व्हायचंय ते होऊ द्या. खाली बस. का लय गड्या तुम्ही हलक्या काळजाचे. चला जाऊ द्या, तुम्हाला मी काही म्हणत नाही, विनोदात घेतो, हे बी माझी दयाच आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या भंगामध्ये वर्णन करतायत. या संत महात्म्यांच्या दयेचं वर्णन करताना किंवा आई जशी आपल्या लेकरावरती प्रेम करते त्या पद्धतीनं हे संत महात्मे या भूलोकावरती या लोकांवरती या सर्वसामान्य जीवावरती प्रेम करतात. हा विषय बाजूला राहिला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन आहे. महाराज वर्णन करतात, मी दुसरं काही बघणार नाही, फक्त आणि फक्त प्रेम करणं हा माझा स्वभाव आहे, जीवाचं हित करणं माझा स्वभाव आहे. त्या पद्धतीनं सर्वसामान्य जीवाचं हित करत असताना तुकोबराय सांगतात, मी याच्यासाठी चालूय आणि मी एवढंच करणार आहे, मी दुसरं काही करणार नाही. तुकोबराय महाराज कशासाठी आले? उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा,
बराय करतात उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाडा. आई जशी आपल्या लेकरावरती प्रेम करते, आई जशी लेकरासाठी तळमळ करते किंवा आई जशी आपल्या लेकराचं हित करते, त्या पद्धतीनं संत महात्मे या जगताचं हित करतात. फरक एवढाच आहे, आईच्या आणि संतांच्या प्रेमातला फरक एवढा आहे. आई प्रेम करते, जीवा पाड प्रेम करते, पण कुणाच्या लेकरावर? फक्त आपल्याच लेकराबरोबर. दुपारच्या वेळेला म्हणा आईनं पाण्याचा हांडा आणला, ऊन रखरख रखरख पडलंय म्हणा, पाय भाजतायत, आणि अशा वेळेला शेजारचा महाराज एक पोरगा, हा आपला पोरगा माती खेळतोय उन्हात. त्या आईनं बघितलं लांबूनच, रामा सावलीला येऊन मर के इकडं. काय म्हणले नीट आहे का? सावलीला येऊन मर. मग त्यांना सांगितलं गोविंदा बी खेळतोय की तिथं, गोविंदाला उन्हात मरू दे, तू सावलीत मर. हा फरक आहे बरं. प्रेम करते आई नाही असं नाही, जीवा पाड प्रेम करते, पण आपल्याचा कळवळा अनिका बालावरी नाही. आपल्याच लेकरावरती फक्त प्रेम करते, हा आईचा स्वभाव आहे. म्हणून आईचं वर्णन करताना महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आई कशी आहे? आपल्या लेकरावरती प्रेम करते, दुसऱ्याच्या लेकरावरती प्रेम करत नाही. आईचं सोडावं, गाईचं सांगतो मी तुम्हाला. एखादी गाई व्याली, त्याचं जर वासरू मेलं तर आम्ही धार काढायची काही सोडत नाही. त्या वासराचा बोध करून आपण उभा करतो का नाही त्याच्या पुढं? याला माऊलींचं वर्णन नीट आहे का? पै वासरुवाचा भोगसा गाई पुढे ठेवून जैसा, उगाना घेती शिररसा बुद्धिवंत. तो भोत महाराज त्या गाई पुढे ठेवला, पण बारकावा कधीतरी बघत चला. तो भोत गाई पुढे ठेवल्यानंतर त्या मेलेल्या वासराच्या भोताला ती गाई चाटते आणि मग पाना देते, मग आपण धार काढतो, बरोबर? पण एवढ्या सगळ्या क्रिया घडत असताना जर चुकून दुसऱ्या गाईचं जिवंत वासरू आलं तर महाराज त्याला लाद देते ना आपल्या मेलेल्याला चढते. हा फरक आहे, हा फरक आहे. आपुल्याचा भोत चाटी. आपल्या लेकरावरती जे प्रेम असतं ते दुसऱ्याच्या लेकरावरती नसतं. फक्त एवढाच फरक तुकोबरायांना जाणवला. तसे संत महात्मे नाहीयेत. संत महात्मे या संपूर्ण जगतावरती, या सर्वसामान्य जीवावरती, ज्ञानी असेल अज्ञानी असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, हीन कुळातला असेल उच्च कुळातला असेल, काही देणं घेणं नाही. चंदनाने बोरी व्यापिलेला, चंदनाने बोरे व्यापिलेया, चंदनाने बोरे व्यापिलेया. संताने सरता केलो तैच्या परे, संताने सरता केलो तैच्या परे. संताने दरेदा गेलो दया बरे, चंदनाने बोरी व्यापिलेल्या, चंदनाने बोरे व्यापिलिया, चंदनाने बोरे व्यापिलिया. संताने सरता केलो तैशा पर्यंत चंदनाने बोरी व्यापिलेल्या. चंदनासारखे संत आहेत म्हणे तुका म्हणे, गुण चंदनाचे अंगीन तैसे तुम्ही जगी संत जान. चंदनाचा एक गुण आहे, तो महाराज सगळ्यांना सुगंध देतो. मग ती बाबळीचं झाड आहे का बोरीचं झाड आहे विचार करीत नाही. चंदनाचा सुगंध देणं हा त्याचा स्वभाव आहे, झिजणं हा त्याचा स्वभाव आहे. मला काय वाटतं माहितीये का, गंजण्यापेक्षा झिजलेलं काय वाईट आहे? आम्ही गंजलो पण आम्ही झिजलो नाही. जेवढे झिजाल ना, जेवढे घासाल ना, तेवढा सुगंध जास्त सुटेल. हे वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. पण आम्हाला घासून घ्या महाराज, त्या संघर्षाची माहितीच नाहीये. आम्हाला वाटतं सहज आम्हाला सगळं प्राप्त व्हावं, असंच प्राप्त होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी झालेली माणसंही अशी सहजासहजी मोठी होत नसतात. त्यांनी आयुष्यामध्ये महाराज खूप मोठा सायासन, खूप मोठं कष्ट केलेलं असतं. असंच काही होत नसतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगताय, तुम्ही बाकी काही करू नका. या संत महात्मे महाराज या जगतावरती उपकार करण्याकरता आणि प्रेम करण्याकरता हे संत महात्मे आलेत. चंदनासारखं जसं महाराज चंदन जसा सगळ्यांना सुगंध देतो, त्या पद्धतीनं संत महात्मे सर्वावरती समान प्रेम करतात. हा त्यांचा स्वभाव आहे. अरे साधा एखादा विषारी साप असेल, अंगाचा दाह जर झाला त्याच्या, तर तो चंदनाच्या बुडाला असं पिटोळ घालून बसतो. त्यालाही महाराज तो शांत करतो. सापाला सुद्धा शांत करणारं चंदन पण नीट आहे का बारकावा. त्यानं बांबूला मात्र कधी जवळ घेतलं नाही. जवळ घेतलं तर सुगंध कधी दिला नाही. का? तुम्ही म्हणाल का?
बांबू बांबू आपल्याकडे युलू म्हणते त्याला. त्या बांबूचं त्या म्हणा त्या युलूचं त्या चंदनाचं काय वाकडे मला माहित नाही, पण मी जिथपर्यंत अंदाज काढला तिथपर्यंतचा अंदाज आहे मला. त्याला बाहेरनी बी गाठ आहे, बरं बाहेरची गाठ आम्ही मान्य करू, पण आतल्या गाठी त्याला चंदन जवळ घेत त्याला बाहेर बी गाठ आहे आणि आत बी गाठ आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, मी दुसऱ्यांना महाराज जवळ करत नाही. जसं चंदन आहे त्या पद्धतीने रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचे रवी दीप हिरा दाविती देखणे 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 अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रवी दीप हिरा रवी दीप हिरा रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती नुसतं लोकांना सांगायचं नाही हो आम्ही लय निष्ठावान आहे म्हणून. लाईव्ह चालू आहे त्यांनी बघावं. मी तुम्हाला तेच सांगितलं, मी एकतर महाराज कीर्तन लावलं गेलं की उभा राहणार नाही, पण राहिलो. मग मी सांगितलं ना, गारा जरी पडल्या. एक प्रसंग जयवंतदादा असा घडला माझ्या जीवनात. तासगावच्या पुढे एक निमणी म्हणून गाव आहे, 5 किलोमीटर वरती नदीच्या पलीकडं. त्या निमणीला महाराजांकडे वाढ पडलेलं मध्ये मंदिर. त्या मंदिरामध्ये हा मोठेपणा नाही आहे. त्या मंदिरामधून असा भला मोठा साप निघाला त्या पडक्या वाड्यातून. तो साप महाराज असा मधून आला. साप मधून आला आणि मधून आल्यानंतर आता मला दिसतंय की त्याने नेम माझ्यावर धरलाय. 100% त्याचा नेम माझ्या होता. हे निमणीचा घडलेला प्रसंग आहे. राजू गुरुवांना कधीतरी विचारा. सगळी माणसं महाराज पळून गेली. सगळी माणसं असा पिसाळल्यासारखा साप आहे. तो असा पळतच इकडे येतोय. सगळी मंडपातली माणसं बाजूला पडली, पण गादी नाही सोडली. वाह, गादी सोडली नाही. फरक फक्त एकच झाला. मी घडला अंगावर काटा फुटतो देवा, हे सोपं नाही आहे. फक्त त्या सापानं असा येडा घातला आणि तसाच माघारी निघून गेला. मी त्याला तेच सांगितलं, जे जे घडेल ते ते घडो, देह जाओ अथवा पडो, परी मी न सोडी सर्वतान आन तुझी पंढरीनाथा. तिथं मग काय व्हायचंय ते होऊ द्या. प्रपंचात एखादी गोष्ट कमी झाली तरी चालेल, जेवणात एखादा पदार्थ कमी झाला तरी चालेल, पण कीर्तन सुरू झालं रे झालं. पुन्हा कीर्तनात व्यत्यय, मग तो पाऊस येऊ द्या नाहीतर काही होऊ द्या. माझं एक वाक्य नीट लक्षात ठेवा. भजने विक्षेप तेची पै मरण आणि नवजावा क्षण एक वाया. एक क्षण सुद्धा कीर्तनातला आणि भजनातला पुन्हा वाया नाही गेला पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणून असू द्या, नुसतं लोकाला सांगणं बरं नसतं. महाराज वर्णन करतात, काही जरी झालं तरी चालेल. काही जरी म्हणजे सप्तसागर एक भट होती, तरी हे विरुणी सहायक शिते, पंचमहाभूते प्रणय पावती, परिमी तुझाची सांगती भावितोबा न करी अनिकाचा, न करी अनिकाचा, न करी अनिकाचा पांगिला, अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला, तुझाची अंकिला, नामधारक तुझा पांगिला, अनिकाचा पांगिला,
गेलो तरी जाना तुझी या चरणानं सोडावे. चला जाऊ द्या. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात हे संत महात्मे फक्त आणि फक्त याच्या करता आलेत. कशा करता आलेत? आई जसं आपल्या लेकराचं हित जाणते, आई जसं आपल्या लेकरावरती प्रेम करते, आई जशी आपल्या लेकराला हिताच्या ठिकाणी जाग करते किंवा योग्य मार्गाला नेहून महाराज पोचवण्याचं काम जशी आई करते, त्या पद्धतीनं संत महात्मे योग्य मार्ग दाखवण्याकरता आले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. सर्वांना सुखरूप मार्ग दाखवण्याकरता हे संत महात्मे भूतलावरती आलेत. नाही महाराज तर सांगतात, हे बघा माझा स्पष्ट दावा आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशेने भेटी पांडुरंग. भरवशानं जर देव तुम्हाला भेटायचा असेल तर मी सांगतो त्या वाटेनं चला, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. पण आम्हाला कुणाच्या माग चालायची सवय नाही, हे आमचं दुर्दैव आहे. चांगल्याच्या माग तर आम्ही कधी चालत नाही, हा आमचा विषय नाही. नाही ह्याला काहीतरी मिळत असेल ही भावना आमच्या अगोदर आहे. चांगल्याच्या पाठीमाग चालायला शिकावं. काय फरक पडतो? नाही. पण महाराज आमचं एक वाक्य पाठ आहे, आम्ही कुणाच्या मागे उभं राहत नाही. म्हणजे जहां हम खडे रहते हैं वहां से लाइन शुरू होती. दीवार दीवार जिथं आम्ही उभं राहतो तिथं लाईन सुरू, आम्ही कुणाच्या मागे राहत नाही. म्हणली बाबा काय हरकत नाही, तू उभा सांगतात येड्या. बाकीच्या रस्त्यानं जाशील तर 100% तू आडरणात गेल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो ते ऐक. येणे पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही. मी सांगतो त्या वाटेनं जर तुम्ही गेला तर कसलीही अडचण तुम्हाला येणार नाही. बाकीच्या वाटेनं तुम्ही जाऊ नका. मी सांगतो महाराज तुकोबराय वर्णन करतात, मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणे. अरे आडरानं जाऊ नका, योग्य मार्गाने राजमार्गाने चला. बाकीच्या माग लागू नका. मोडून या वाटा पुढीलांची सोय आडराने जाय घेऊन लोका. आता आपल्या पाठातलं प्रमाण मोडून या वाटा मधुस्तर, हे दुसरं प्रमाण आहे. मोडून या वाटा पुढीलांची सोय आणि आडराने जाय घेऊन लोका. आडरानात घेऊन जाणारी माणसं लय आहेत. वाटा दाखवणारी वेगळी, वाटा सांगणारी वेगळी, वाट काढणारी वेगळी आणि वाट लावणारी वेगळी. सध्या त्यांची जरा जास्त भरती आहे. चला विनोदाचा भाग सोडा. म्हणून महाराज वर्धन करतात, मी वाटा दाखवण्याकरता आलोय. मी सांगतो त्या वाटेनं चला, बाकीच्या वाटेनं जाऊ नका. सोपी वाट सांगितली तुकोबरायांनी. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. ही वाट गोमटी वैकुंठासी जाताना रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. अरे वैकुंठाला जाण्याची सगळ्यात सोपी वाट वारकऱ्याच्या संगतीत आषाढीच्या सोहळ्याचा. हातात विना घ्या, टाळ घ्या, वारकऱ्याच्या संगतीमध्ये भजन करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या संगतीत चाला. वैकुंठाला जाण्याची सगळ्यात सोपी वाट ही. तुम्ही म्हणाल हे खरंय का? आता खरंय का खोटं ही मी वेगळं सांगत नाही, पण माझं वाक्य जरा सर्वांगाचे कान करून नीट ऐका मी काय सांगतोय ते. हे बघा, मेल्यानंतर स्वर्गात जातं का नरकात जातं हे मला माहित नाही. मेल्यानंतर स्वर्गात जातं का नरकात जातं हे मला माहित नाही, पण वाक्य माझं नीट लक्षात घ्या. जिवंतपणी ज्याला स्वर्ग बघायचंय त्यानं मरायच्या अगोदर एकदा आषाढीचा सोहळा भोगावा. बाकी तुम्ही काही करू नका, तसं मरू नका. तुम्हाला कदाचित वाटेल माझ्या गळ्यात मान आहे, घालूच नका. घाला असं म्हणणारा अजिबात मी अट्टास करणारा कीर्तनकार नाही. तुम्ही घालू नका, तुम्ही भजन कीर्तन करू नका, पण मरायच्या अगोदर फक्त एकदा आषाढीचा सोहळा करा. पुन्हा 10 वेळा नरकात गेलं तरी चालतंय, पण आयुष्यात जिवंतपणी स्वर्ग सुखाचा अनुभव घ्या एवढीच विनंती आहे. दुसरं काही करू नका. चला म्हणून सोपा मार्ग सांगितला. सोल्प वाटे चला जाऊ, सोल्प वाटे चला जाऊ.
तुम्ही आम्ही केले तुम्ही आम्ही केले वाटे चला जावो वाचे गावो विठ्ठला हे वाचे गावो विठ्ठला वाचे गावो विठ्ठला जन्म वाटे चला जावो वाटे गावो विठ्ठल वाटे गावो विठ्ठल वाटे गावो विठ्ठल आपण काय करू आपण सगळे मिळून सोप्या वाटेनं जाऊ म्हणता सोलप वाटी चला जाऊ वाचे गावो विठ्ठल पण इथे एक बारकावा असा सांगितलाय तुकोबरांनी या अभंगाचा शेवट आहे तुका म्हणे हे चिनीटन जवळी वाट वैकुंठा ही वैकुंठाला जाणारी सगळ्यात सोपी वाट आहे म्हणे आणि जवळ नीट आहे आता व्यवहार असा असतो तुम्ही कुठल्याही गावातल्या कुठल्याही चौकात उभा राहा आणि गावातल्या कुठल्याही चौकात उभा राहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल तुम्ही फक्त एखाद्याला विचारा बाबा या गावात जायचं शॉर्टकट आहे का एखादा त्याने सांगितलं महाराज ही लई जवळ आहे हात गुंड्यावय पण जरा रस्ता खराब आहे जपून जा बरं बघा जे जवळ आहे ते रस्ता खराब आहे त्यानं सांगितलं तर इकडून लईच चांगला रस्ता आहे पण जरा लांब पडतोय म्हणजे जो रस्ता जवळ आहे तो नीट नाही जो नीटही तो जवळ नाही ऐका पण तुकोबराय वर्णन करतात जो मी रस्ता सांगतोय ना तो नीट बी आहे आणि जवळ बी आहे हे महत्वाचे तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेली न गदा रोळी आनंदे म्हणून तुकोबराय वर्णन करतात या सर्वसामान्य जीवाच्या हिता करता आई जशी आपल्या लेकरावरती प्रेम करते आई जशी आपल्या लेकराचं हित जाणते त्या पद्धतीनं तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जी विठ्ठल आता 20 मिनिटात पाऊस येऊ द्या नाहीतर काही होऊ द्या पण हा विषय जरा नीट ऐका बरं झालं मी अभंगाचं चिंतन संपवलंय आई हा विषय मी तुमच्यासाठी मांडतोय या तरंगे परिवारातली आई गेली आहे आणि मी सांगत असतो महाराज ज्या दिवशी आमची आई गेली ना त्या दिवशी आमच्या जीवनातलं प्रेम गेलं म्हणायला काय हरकत नाही ज्या दिवशी आमच्या जीवनातली आई गेली त्या दिवशी आमच्या जीवनातलं प्रेम गेलं आणि ज्या दिवशी आमच्या जीवनातला बाप गेला त्या दिवशी आमच्या मी बघाशी सगळी प्रमाणबद्ध सांगून गेलो तुम्हाला पण आई हे असं जीवनातलं पात्र आहे देवा की ज्या दिवशी आमची आई गेली त्या दिवशी सगळं गेलं मी व्यवहार सांगू का तुमच्या पुढे एक व्यवहार लय मोठा वेद मांडतोय अशातला भाग नाही पण नीट ऐका सगळ्याच्या घरातलं सांगतो मी तुम्हाला कधीतरी बाहेर जायचं सकाळच्या वेळेला तुम्ही जेवायला बसलाय काही न जेवताय आणि तुमच्या ताटातली चपाती संपू द्या फक्त मला अर्धी चपाती दे ग जर चुकून चपाती तुमच्या बायकोनं मोडली तर अर्धी म्हणजे अर्धीच येणार पण बारकावा नीट ऐका माझ्या जीवनात मला बरेचशा गोष्टी मी अशा अनुभवून घेतो मग बोलतो तीच चपाती जर आईनं उचलली तर पाऊन चपाती लेकराच्या ताटात कशी पडली याचा विचार करणारे हे बारकावा कधीतरी बघा सकाळच्या वेळेला 8 वाजता कामावरती निघून गेलाय संध्याकाळी 8 वाजता आलाय
5 वाजल्यापासून सासूनानं दोघीनं मिळून सगळ्यांनी स्वयंपाक केला आणि काय दोघीचं बिनसलं कुणास ठाऊक. याची गाडी दारात लागायला कडाक्याचं भांडण सुरू व्हायला गाठ पडली. यानं विचार केला, अरे मी काबाड कष्ट करतो दिवसभर, हेता आलं की हे बघायचं. रागानं तनतन 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 करत महाराज तो हॉलमधून आत बेडरूम मध्ये गेला. मला जेवायचं नाही म्हणून तसाच झोपला. दिवसभर काम केलं. बेडरूमचा दरवाजा तसाच उघडाय. शेजारी पत्नी जाऊन झोपली, तीही उपवाशी. आई उपवाशी झोपली, लेकरू जेवलं नाही म्हणे. 10:30 पावणे 11 वाजता त्या बिचारीला जाग आली. जाग आल्याबरोबर ताडकन उठली, त्या आपल्या मुलाच्या बेडरूम मध्ये गेली. झोपलेल्या लेकराला त्याला झोप लागली आहे. कंटाळून गेलं होतं महाराज, दिवसभर काबाड कष्ट केलं होतं. डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला, तेवढ्यात तो मुलगा जागा झाला. आई काय ग, मला जेवण करून घे. आई मला भूक नाही, तू झोप बरं जा. त्या बिचारीनं मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही. आई आई असते, नीट ऐका शब्द माझा. त्या बिचारीनं कुठलाच विचार केला नाही. तिने एकच शब्द त्याला सांगितला, हे बघ तू जेवण करून घे. तुझ्या बायकोचं काहीच चुकलं नव्हतं, सगळं माझं चुकलं होतं, पण तू जेवण करून घे. हे तर प्रत्येकाच्या घरात होतं का नाही सांगा. आपली आईच माघार घेते म्हणा, लक्षात ठेवा. फक्त माझ्या लेकरांना जेवावं याच्यासाठी सगळी चूक अंगावर घेणारी आई आहे. मी बऱ्याचदा सांगतो दादा, आई हा कीर्तनात सांगण्याचा विषय नाहीये. आई हा अनुभवायचा विषय आहे. प्रत्येकाच्या घरात आई आहे, प्रत्येकाच्या घरात बाप, हे अनुभवायचे विषय आहे. मी सुरुवातीला तुम्हाला वाक्य सांगितलं होतं, आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे. मी बऱ्याचदा सांगत असतो महाराज, पुण्यामध्ये 10 वर्षाचे साने गुरुजी असताना महाराज सदाशिव पेठेमध्ये शिकायला आले. आणि शिकायला आल्यानंतर महाराज परिस्थिती बेताची आहे. त्या काळात महाराज साने गुरुजींना 5 रुपये घरून यायचे. 5 रुपये, नीट ऐका. खोली भाडं 5 रुपये निघून जायचं. मग खायचं काय? साने गुरुजींनी महाराज त्या काळात ज्ञानार्जनाकरता आल्या, पुण्यामध्ये शिक्षणाकरता आल्या साने गुरुजींनी वार लावून शिक्षण घेतलं. वार लावून. आता वार लावून शिक्षण घेणं कशाला म्हणतात ते पोरांना सांगावं लागेल. वार लावून शिक्षण घेणं म्हणजे नेमकं काय? साने गुरुजींनी महाराज त्या सदाशिव पेठेतली 8 घरं निवडली. प्रत्येकाची जाऊन भेट घेतल्याने सांगितलं, मी एक गरीब विद्यार्थी ज्ञानार्जनाकरता पुण्यात आलोय. मला फक्त आठवड्यातून 1 वेळा जेवण देत चला. दुपारी 1:30 वाजता. 12ला माझी शाळा सुटते, मला 1 वाजता यायला. मला 1:30 वाजता फक्त दुपारी जेवण देत चला, आठवड्यातून एकदा, असं प्रत्येकाला सांगितलं. प्रत्येकाचा वार ठरला आणि साने गुरुजींनी वार लावून शिक्षण सुरू झालं. तर प्रसंग ऐका त्यांच्या जीवनातला. दररोजचा नित्यक्रम 12 वाजता शाळा सुटायची. 1 वाजता साने गुरुजी जागेवरती यायचे. त्या डेऱ्यातला घट 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 तांब्यावर पाणी प्यायचं आणि जिथं आपलं जेवण आहे तिथं महाराज जेवणासाठी जायचं. पण या सगळ्या गोष्टी होत असताना थोडं मागे सर, आज शाळा सुटली. आपलं दप्तर रूमवरती ठेवलं, पोटात आग पडली आहे. 10 वर्षाच्या लेकराची कथा सांगतोय मी. काल दुपारी 1:30 वाजता जेवण केलं म्हणजे आज दुपारी 1:30 वाजता जेवण करायचं. पोटात आग पडली आहे. अंग थरथर थरथर कपायला लागले. कपाळावरती घाम उभा राहिलाय. रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली आहे. पाऊल आता उचलत नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. आणि 1:30 वाजता महाराज बरोबर जेवायला साने गुरुजी निघाले. पण ज्या ठिकाणी आज आपला जेवणाचा नंबर आहे त्या दारात गेल्यावर असं लक्षात आलं की त्या घराला कुलूप आहे. आज त्या घराला कुलूप आहे. अरे गेले असतील इकडे तिकडे, येतील तासाभरात. पुन्हा साने गुरुजी माघारी आले. पुन्हा माघारी आले तर पुन्हा कुलूप आहे. 5 वाजल्या. आता पाऊल टाकायची इच्छा राहिली नाही. अंगात कसला प्राण राहिला नाही. 5:30-6 वाजले आणि तेवढ्यात त्या समोरच्या एका बाईने विचारलं, "ए पोरा, का सारखं देशपांडेंच्या घरापुढे हेलपाटे मारतो रे?" साने गुरुजींनी उत्तर दिलं, "ताई, मावशी, मी एक गरीब विद्यार्थी ज्ञानार्जनाकरता पुण्यात आलोय. माझी मेस लावणे इतकी परिस्थिती नाही. मी वार लावून शिक्षण घेतोय.
काल दुपारी 1:30 वाजता जेवण केले, माझ्या पोटात आग पडली, माझं पाय एका जागेवरती थांबत नाही, माझ्या कपाळावरचा घाम बघताय ना तुम्ही, माझे ओठ थरथर थरथर कापतायत बोलताना, मला तेवढा त्राण राहिला नाही. आज यांच्याकडे जेवण आहे माझं, त्यांच्या घराला कुलूप आहे, कुठे गेलेत हो? अरे बाळा तुला सांगायचं राहिलं म्हणजे त्यांनी माझ्याजवळ निरोप ठेवलाय, औरंगाबादला लग्नाला गेले 3 दिवस येणार नाही. हा निरोप तेवढा सांगितला आणि त्या साने गुरुजींच्या तोंडापुढं दार धाडकन लावून घेतलं. पण बिचारी म्हणले नाही माझ्या घरातली एक भाकरी खा. जड पावलानं साने गुरुजी पुन्हा एकदा महाराज रूम वरती गेले, पण उपवाशी पोटी झोप लागे ना, काय करावं. तुम्ही पुण्यात कधी सदाशिव पेठेमध्ये गेला ना, त्या पिंपळाच्या झाडाखाली अजूनही महाराज त्या गणपतीचं मंदिर आहे जाळीतलं. त्या जाळीतल्या गणपतीच्या मंदिराच्या समोर 9:30 वाजता साने गुरुजी गेले, समसुम झालंय पुन्हा सगळं. त्या गणपती बाप्पांच्या पायामध्ये कुणी जवली, कुणी पावली, कुणी 10 पैसे, कुणी 20 पैसे, कुणी 8 आणे, कुणी रुपया त्याच्यामध्ये ओवाळून टाकले. माझं वाक्य नीट लक्षात घ्या, माणूस कुणीच वाईट नाही, माणसाला वाईट करते ती परिस्थिती. आलेली वेळ कशी याच्यावरती ठरतं हा माणूस कसा वागणार आहे. भूक लागले पोटामध्ये, नाही इलाज. साने गुरुजी गेले, त्या मंदिरासमोर उभा राहिले, पैसे दिसतायत, पण चोरी करावी तरी कशी देवाची. विचार केला त्यातला 1 रुपया उचलावा, चणे फुटाने खाऊन आजचा दिवस भागवावा. आपल्या हाताची महाराज शर्टाची बाई मागं सारली, त्या जाळीतून चिमुकला हात घातला, 1 रुपया उचलला, पण हात थरथर 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 कापायला लागला. साने गुरुजींच्या चरित्रातला विषय आहे. त्या रुपयातून महाराज साने गुरुजींची आई बोलते आहे. नीट ऐका शब्द. साने गुरुजींच्या चरित्रामध्ये फार सुंदर वर्णन केले त्यांनी. त्या रुपयातून माझी आई बोलते आहे, बाळ तो रुपया आजच्या दिवस खाली टाक, तो रुपया उचलू नको. मला माहित आहे तुला एक वेळ जेवण देण्याची माझी लायकी नाही. अरे तुझी आई झाल्याची लाज वाटते मला, पण आजच्या दिवस तो रुपया खाली टाक. मला माहित आहे तुला भूक लागली आहे, नाही मी तुला जेवण देऊ शकत, पण आजच्या दिवस रुपया खाली टाक. 1 दिवस उपवासी राहिला तर श्याम, 1 दिवस उपवासी राहिला तर तू मरणार नाही. पण आज जर तू ही रुपया उचलला तर उद्याच्या येणारं भविष्य तुझं मेल्याशिवाय राहणार नाही. फक्त आजच्या दिवस रुपया खाली टाक. नाही एका दिवसानं तू मरणार, आजच्या दिवस तो रुपया खाली टाक. महाराज साने गुरुजींना ती आई बोलते, बाळा माझे संस्कार तुझ्यावरती खूप शुद्ध आहेत. त्या साने गुरुजींना आई बोलते आणि त्या बोलणाऱ्या आईनं साने गुरुजींच्या थरथर थरथर कापणाऱ्या हातातून महाराज तो रुपया खाली सुटला. आणि साने गुरुजींनी विचार केला, अरे आज केवढा मोठा अनर्थ झाला असता जर हे पैसे उचलले असते तर. आज मी 1 रुपया उचलला असता, पुढे उद्या 10 उचलले असते, पुन्हा बँका फोडल्या असत्या. तर आई माझी जीवनात जर या रुपयातून मला बोलली नसती तर 100% मी वाम मार्गाला लागलो असतो. म्हणून मी सांगितलं, आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे, हे फुकट नाही होतो. मी शेवटचा प्रसंग सांगतो, मी महाराज सेवा संपवतोय, माझा वेळ संपलाय. आई हा माझा स्वतंत्र विषय, स्पेशल विषय माझा. आई या विषयावरती मी बोलायला लागलो ना तेव्हा 3 तास 4 तास एकाच विषयावरती बोलतो. पण एक शेवटचा प्रसंग सांगतो, मला जो योग्य वाटतो तो मी सेवा संपवतोय. 11:30 पावणे 12ची संध्याकाळची वेळ आहे. दोघे पती पत्नी महाराज त्या घाटामध्ये प्रवास करतायत. 4 चाकी गाडी आहे, रस्ता अरुंद आहे, नागमोडी वहन आहे. पत्नी सांगते जरा गाडी हळू जाऊ द्या बरं, रस्ता अरुंद आहे. भाद्रपदाचा महिना, अमावस्येची रात्र आहे, विजा कडकड कडकड चमकायला लागल्या. मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मेघांचा गडगडाट आहे, सगळीकडे लखलखाट महाराज त्या विजांचा पडतोय. काय करावं, 10 फुटावरचं काय दिसत नाही अशी भयंकर परिस्थिती. रस्ता घाटाचा आहे, नागमोडी वहन आहे. पत्नी सांगते गाडी हळू जाऊ द्या. वरून येणारी गाडी दिसत नाही किंवा खालून येणारी गाडी दिसत नाही. याचा अर्थ असा आहे, घाटात आपली एकट्याची गाडी रात्रीच्या 12 वाजता. पत्नी सांगते जरा गाडी हळू जाऊ द्या. तेवढ्यात त्या बिचाऱ्यानं त्या घाटामध्ये ब्रेक दाबला, गाडी थांबवली. पत्नी विचारते गाडी का थांबवली. जो वायपर पाणी खेचतोय त्याच्याकडे पुढे बघितलं आणि पुढे बघून महाराज त्यांना सांगितलं गेलं, पुढे बघ. बारकाईनं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की गाडीच्या पुढे रात्रीच्या 12 वाजता घाटामध्ये
एक 25-30 वर्षाची महिला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये गाडी पुढे येऊन उभा आहे. गाडीच्या जवळ आली, काचा वाजवायला लागली. लक्षात आलं काहीतरी मदत मागते. रात्रीच्या 12ची वेळ आहे. पाऊस पडतोय, विजा कडकड चमकतायत. मुसळधार पाऊस, सरसर पडणाऱ्या पावसाच्या सरी तेवढ्याच ताकदीनं पडतायत. काचा वाजवायला लागली, दरवाजा वाजवायला लागली. काच उघडल्याने सांगितलं, काय म्हणता बाई? त्या बिचारीने उत्तर दिलं, दादा माझा आणि माझ्या पतीचा 10 मिनिटापूर्वी ऍक्सिडेंट झालाय. 100 फुटाच्या खड्ड्यात माझी गाडी पडली आहे. माझा पती जागेवरती संपलाय, पण माझा 1.5 वर्षाचा मुलगा गाडीत रडतोय, त्याला वाचवा. अरे दुसऱ्याच्या लेकरासाठी रात्रीच्या 12 वाजता उतरायला एवढं सोपं नाही. आपल्या पत्नीकडे पाहिलं, आपल्या पत्नीच्या डोळ्यातला होकार पाहिला आणि रात्रीच्या 12 वाजता घाटामध्ये दुसऱ्याच्या लेकरासाठी उतरायला तयार झाला. उतरत असताना घसरून पडावं, पुन्हा उठावं, पुन्हा पडावं, पुन्हा उठावं. जस जसा गाडीच्या जवळ जायला लागला तस तसा मुलाच्या रडण्याचा आवाज वाढायला लागला. गाडीच्या जवळ गेला, दरवाजा उघडला, मुलगा रडतोय. मुलगा अंगाला बिलगल्या बरोबर मुलगा रडायचा शांत झाला. अलीकडच्या शीट वरती निश्चित पडलेला मृत्यू अवस्थेतला, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला, स्टिअरिंग वरती डोकं ठेवून मेलेल्या अवस्थेतला पती पाहिला. पण ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी अजून कोणीतरी बसलंय असं लक्षात येत आहे. चेहरा त्याचा स्पष्ट दिसत नाहीये. मुलगा तर मी वाचवलाय, पण ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी अजून कोणीतरी बसलंय याची उत्सुकता बघण्याची लागली. नेमकं कोण आहे? अलीकडच्या बाजूने दिसत नाही, पलीकडच्या बाजूने गेला, बारकाईनं बघतोय पण चेहरा लक्षात येत नाही. एक वीज कडाडली आणि कडाडलेल्या विजेच्या प्रकाशामध्ये ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसलेल्या महाराज व्यक्तीचा चेहरा दिसता, अंगावर काटाच फुटला. असल्या पावसात सुद्धा कपाळावरती घाम उभा राहिला. काळजाचा ठोका वाढला गेला, रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली, बीपी वाढला. याचं कारण फक्त एकच होतं, ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी दुसरं तिसरं कोणी नसून जी बाई घाटावर मदत मागायला आली होती त्याच बाईचं प्रेत त्या गाडीत आहे. त्याच बाईचं प्रेत त्या गाडीत आहे. उचलत्या पावलानं मुलगा उचलला आणि 100 फुटाचा खड्डा चढून वरती आला. मधल्या महाराज आपल्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला, मधल्या शीट वरती मुलगा ठेवला. आपल्या महाराज ड्रायव्हिंगचा दरवाजा उघडला आणि शीट वरती बसून स्टिअरिंग वरती डोकं ठेवलं, मोठ्यानं सुस्कारा टाकला. शेजारी बसलेली पत्नी विचारते, काय हो तुम्ही मुलाला आणलत खरं, तुम्ही मुलाला आणलत खरं, पण ती बाई कुठे? जी बाई तुमच्याकडे मदत मागायला आली होती ती बाई कुठे आहे? त्या बिचाऱ्यानं उत्तर दिलं, ती बाई नव्हती म्हणे, ती बाई नव्हती, मेल्यानंतर सुद्धा मुलाच्या हिताचा विचार करणारी आई होती, त्याला आई म्हणतात. जिवंतपणे तुमच्यावरती प्रेम करेल यात काही नवल नाही, पण मेल्यानंतर सुद्धा तुमच्यावरती प्रेमच करत राहते, हा आईचा स्थायी भाव आहे. म्हणून माझा वेळ संपलाय. आता तुम्ही फुलं वाटायला चालू केलं तरी काय हरकत नाही, पण नीट ऐका. आता तसं आजचं कीर्तन हे चॅलेंज होतं. मी महाराज मोठेपणा सांगत बसत नाही. या 4 तालुक्यातला कुठला बी कीर्तनकारी या वातावरणात आणायचं आणि त्यानं कीर्तन फक्त रंगवून दाखवायचं म्हणून ते देतो मी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जागा सोडायची नाही कधी आयुष्यात. जीवनात संयम ठेवायला शिका. संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झोकतात, पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं कर्तृत्व सिद्ध झालं त्या दिवशी संशयानं बघणाऱ्या नजरा बी आपोआप आदरानं झोकल्याशिवाय राहणार नाहीत. पण संयम ठेवायला शिका, संयमानं राहा. असू द्या. म्हणून झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो, आई साहेबांच्या मातोश्रींच्या चरणी अर्पण करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला स्वल्पवीरा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. विठोबा
व्यवहार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 दोन चाली सिंगल कोणी म्हणा तुम्ही एक म्हणा द्रुपद कोणाला तरी द्या तुका म्हणे संत तुका मन 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 संत